मी हनुमंत पवार दारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल. संत नामदेवांना प्रत्यक्ष 27 वेळा पंढरीच्या पांडुरंगानं दर्शन दिलं बघा. एवढा भक्तीचा अधिकार होता संत नामदेवांचा. परंतु संत नामदेवांना गोरोबा काकांनी कच्चं मडकं म्हणून हिनवलं होतं बघा. तो राग मनात धरून संत नामदेव पंढरीच्या पांडुरंगाकडे गेले आणि सगळी हकीकत सांगितली. त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगानं सांगितलं की नामा, तुला गुरुची गरज आहे. त्यावेळेला संत नामदेवांचे गुरु संत खेचरदास झाले बघा. आणि संत खेचरदासांनी सांगितलं की नामा, प्रत्येक कणाकणामध्ये देव हा निश्चित आहे. पंढरीचा पांडुरंग हा निश्चित आहे. प्रत्येक कणाकणामध्ये देव आहे. तेच बघा संत नामदेवांनी आपल्या ध्यानामध्ये धरलं. आणि या पृथ्वीवरच्या प्रत्येक कणाकणामध्ये पंढरीच्या पांडुरंगाला नामदेवांनी पाहिलं. आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल की संत नामदेवांनी एकदा दगडाला कपडे विकली होती. तो दगड सोन्याचा झालता. विचार करा, म्हणजे दगडामध्ये देव पंढरीच्या पांडुरंगाला पाहिलं संत नामदेवांनी बघा. प्रत्येक कणाकणामध्ये पाहत होते की माझा पांडुरंग या ठिकाणी निश्चित आहे. तर बांधवांनो, संत नामदेवांचं घर एकदा जळालं होतं आणि या जळणाऱ्या आगीमध्ये पंढरीचा पांडुरंग आहे माझा, आणि तीच इच्छा पंढरीच्या पांडुरंगाची आहे. सुंदर अशी रहस्यमय तो प्रसंग आहे आणि तो प्रसंग नक्की आपण शेवटपर्यंत पहा. तर बांधवांनो, संत नामदेवांनी शतकोटी अभंग लिहिण्याची शपथ घेतली होती बघा. आणि जे अभंग लिहिले की देवापर्यंत पोचावं कसं आणि एक निष्ठ भक्ती असावी कशी, हे संत नामदेवांनी आपल्या अभंगातून आपल्याला सांगितले बघा. आणि संत नामदेवांचे अभंग म्हणजे एक अमृत कलश आहे आपल्यासाठी बघा, जीवन जगण्यासाठी न देवापर्यंत पोहोचण्यासाठी. तर बांधवांनो, तो प्रसंग पाहूया. तर एकदा संत नामदेवांच्या घराला आग लागली होती बघा. अहो, आग लागल्यानंतर सर्व गावातली माणसं धावून आली. घराची आग विझू लागली. जो तो पाणी आणून घरावरती फेकत होता, आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. आणि संत नामदेव पांडुरंग पांडुरंग म्हणत आपले एका साईडला उभे होते बघा. भगवंताची इच्छा येते असं म्हणत होते. प्रत्येक गावकरी ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. आणि बांधवांनो, एक नामदेवांची खोली होती बघा एका साईडला, म्हणजे त्या खोलीला आग लागली नव्हती. नामदेव पटकन गेले आणि त्या खोलीचा दरवाजा खोलला आणि त्या आगीला नमस्कार केला बघा. हे अग्निदेवता, हे राहिलेलं सुद्धा तो जाळून टाक. आणि त्यावेळेस बांधवांनो, आग दरवाजा खोलल्यामुळे त्या घरातून आग शिरली बघा. आणि जे सगळे ते जळायला लागले होते. सगळे गावकरी म्हणायला लागले, हा नामा वेडा झालाय, आम्ही विझवतोय ना हा आग लावतोय. त्यावेळेला बांधवांनो, त्या आगीमधून संत नामदेवांच्या घरातून एक झोपण्यासाठी असणारी छोटीशी गादी आणि अंगावर घेण्यासाठी एक कंबल आणि एक उशी तेवढी गावकऱ्यांनी वाचवली. बाकी सगळं आगीमध्ये जळून खाक झालं बघा. आणि संत नामदेवांना गावकऱ्यांनी सांगितले की नामा बाबा, आम्ही दुसरं काय वाचू शकलो नाही, तुझं एवढंच वाचले. त्यावेळेला बांधवांनो, थंडीचा सीजन होता. इतकी थंडी होती की कडकडून माणसं मरतील मोकळ्यावर झोपली, तर अशी थंडी होती बघा. गावकऱ्यांनी सांगितले की नामा बाबा, एकच चादर किंवा रग म्हणावी लागेल आताच्या काळात, ही वाचली, झोप रे बाबा. आणि बांधवांनो, हे सगळं ऐकून संत नामदेवांनी बघा ही अंगावरती म्हणजे ठेवलेली जी चादर होती आणि गादी, हीच गावकऱ्यांनी वाचून दिली बघा. ती सगळी आगीमध्ये फेकून दिली आणि आगीला सांगितलं, हे अग्निदेवता तू घे रे बाबा. विचार करा, केवढं मोठं हे वैराग्य नामदेवांचं आणि पंढरीच्या पांडुरंगावरती असणारा विश्वास बघा. गावकरी म्हणायला लागले, नामा हा वेडा झालाय. त्यावेळेला त्या गावातील सरपंचांनी सांगितलं की ह्या नामाला असंच थंडीमध्ये रात्रभर कडकुड द्या, कुणी आसरा देऊ नका आणि अंगावरती सुद्धा देऊ नका त्याला, चादर काय रग असेल ते. सगळे गावकरी त्या ठिकाणी बघा निघून गेले. आणि संत नामदेव त्या रात्री एका आंब्याच्या झाडाखाली पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण करत करत पांडुरंग पांडुरंग म्हणत म्हणत आंब्याच्या झाडाखाली झोपी गेले. जशी जशी रात्र वाढत गेली, कडाक्याची थंडी वाढत होती, संत नामदेव कुडकुड करत आपले त्या आंब्याच्या झाडाखाली झोपले, पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण करत. विचार करा, अखंड सृष्टीचे मालक पंढरीचे पांडुरंग देवादेव विष्णुदेव आहेत बघा. अहो, देवाला बी काळजी पडली की माझा नामा थंडीमध्ये कुडकुडत पडलाय आंब्याच्या झाडाखाली. पंढरीचे पांडुरंग त्या ठिकाणी आले बांधवांनो. आणि संत नामदेवांच्या अंगावरती एक सुंदर अशी मखमली शाल देवानं स्वतः अंगावरती टाकली बघा. नामदेवांच्या घराकडे देवानं पाहिलं तर घर जळून गेलेलं, राख झालेलं. पंढरीच्या पांडुरंगानं त्या ठिकाणी सुंदर अशी एक झोपडी तयार केली बघा, अति सुंदर.
आणि झोपेतच नामदेवाला त्या ठिकाणी नेऊन झोपवलं बघा. खाली गादी, सुंदर अशी मखमली शाल नामदेवांच्या अंगावरती टाकलेली पंढरीच्या पांडुरंगानं. नामदेवांना त्या ठिकाणी कळालं नाही बघा, कारण भगवंताची ताकद आहे त्या ठिकाणी. भक्ता क्षणी हे सगळं तयार झालं. सुंदर असं छोटंसं घर नामदेवांसाठी तयार झालं बघा. नामदेवात झोपलेलं तसेच. देव त्या ठिकाणी नामदेवांच्या डोक्यावरती प्रेमानं हात फिरून, नामा झोप रे बाबा. अक्षरशः डोळ्यात पाणी हे दृश्य आपल्याला ऐकून बांधवांनो त्या ठिकाणी देव निघून गेले. सकाळच्या पारी दिवस उजाडला, ऊन पडलं आणि गावातील लोक असतातच बघा टवाळखोरी. हा नामा जगलाय का मेलाय थंडीमध्ये हे पाहायला लोक सगळी धावून आली. तर त्या ठिकाणी चमत्कार बांधवांनो, सुंदर अशा घरामध्ये संत नामदेव ठिकाणी झोपलेले, मखमली शाल अंगावरती घेऊन झोपलेले, हे सगळं दृश्य त्या गावकऱ्यांनी पाहिलं. हे असं कसं काय झालं? हा नामा तर आंब्याच्या झाडाखाली झोपला होता रात्री, याचं घर जळून गेलं आणि हे झालं कसं? सरपंच सुद्धा त्या ठिकाणी आला बघा गावातील. संत नामदेवांना उठावलं आणि विचारलं, अरे नामा, तुझं घर तर जळून गेलं आणि तू आज या ठिकाणी सुंदर असं घर तयार झालंय, अंगावरती तू मखमली शाल घेऊन झोपला, हे झालं कसं? संत नामदेवांनी सांगितले, हे मला याच्याबद्दल काही माहित नाही. त्यावेळेला गावकऱ्यांनी, काही लोकांनी विनंती केली बघा, स्वार्थाने इच्छित आहे की नामा आम्हाला सुद्धा असं घर बांधून देणार आहे. कोणी बांधून दिलं तुला हे घर? त्यावेळेला संत नामदेवांनी बांधवांनो मार्मिक असं उत्तर दिलं. त्या लोकांना सांगितले की तुमचं घर तुम्ही जाळा, मग तुम्हाला घर नवीन मिळेल. बांधवांनो, घर जाळण्याची कोणाची ताकद नाही बघा, कारण विश्वास तेवढा पांडुरंगावरती नाही, देवावरती नाही. सगळी लोक तिथून निघून गेली बघा. म्हणजे विचार करा बांधवांनो, घर जळलं तरी कुठलंही टेन्शन नामदेवांनी घेतलं नाही. पंढरीच्या पांडुरंगाचा ध्यास हा एकच बघा, नामस्मरण हाच एक ध्यास. संत नामदेवांच्या मनामध्ये तोंडातून येणारा शब्द म्हणजे पांडुरंग पांडुरंग. प्रत्येक ठिकाणी बघा, प्रत्येक कणाकणामध्ये संत नामदेवांनी पंढरीच्या पांडुरंगालाच पाहिलं बघा. अशी अनेक उदाहरणं देता येतील या ठिकाणी. म्हणजे किती एकनिष्ठ भक्ती हो, केवढं मोठं हे वैराग्य नामदेवांचं. पण कित्येक लोकांना आजही वाटतं की देव कुठे? परंतु बांधवांना खरंच मनापासून याचं उत्तर की आजच्या कलियुगामध्ये संत नामदेवांसारखा एक निष्ठ भक्त आहे तरी कुठं? देव कसा दिसणार आपल्याला? तर सुंदर अशी ही संत नामदेवांच्या जीवनातील हा प्रसंग आहे की अग्नीमध्ये सुद्धा पंढरीच्या पांडुरंगालाच पाहिलं बघा. सुंदर अशी ही छोटीसा प्रसंग आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण मनापासून लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा. म्हणजे असे भक्तिमय व्हिडिओ आपल्याला नक्की पाहावयास मिळतील, ऐकावयास मिळतील. आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्या बघा. बांधवांनो, राम नामामध्ये फार मोठी ताकद आहे हो, मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे. त्यामुळे नुसते आपण राम हे नाम लिहिल्यानंतर सुद्धा आपल्याला नवीन ऊर्जा प्राप्त होईल बघा. त्यामुळे कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.